तर मित्रांनो, तलाठी भरतीची गुणवत्ता यादी जाहीर झालेली आहे आणि विद्यार्थ्यांना मिळालेले आहे 200 पैकी 202 गुण. हे कसं शक्य आहे विथ प्रूफ मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे. संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि तलाठी भरतीच्या सर्व गुणवत्ता याद्या मित्रांनो जिल्ह्यानुसार आपल्या टेलिग्राम चॅनल टाकलेले आहे. तिथून तुम्ही काय करा, डाउनलोड करा, टेलिग्राम चॅनल जॉईन करा, म्हणजे तुम्हाला सर्व अपडेट भेटून जातील. दुसरं म्हणजे आनंदाची बातमी, वनरक्षकचा सुद्धा आजच मित्रांनो रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं वनरक्षकच्या सुद्धा मनापासून अभिनंदन मित्रांनो. आणि आता सध्या जिल्हा न्यायालयाची भरती जी आहे जी विद्यार्थी तयारी करत आहात तर त्यांनी सुद्धा जबरदस्त तयारी करा मित्रांनो, कारण ही सुद्धा TCS परीक्षा घेणार आहे. त्यामुळे याचे सुद्धा मित्रांनो अगदी पारदर्शक पद्धतीने सर्व परीक्षा पार पडेल. चाळणी परीक्षेसाठी जर तुम्हाला परिपूर्ण मार्गदर्शक पाहिजे असेल तर आपल्याकडे उपलब्ध झालेला आहे. ई बुक आहे, टेस्ट सिरीज आहे, व्हिडिओ लेक्चर, TCS PYQ प्रश्न, कारण ही परीक्षा TCS घेणार आहे मित्रांनो. त्यामुळे हे 8000 प्रश्न हे 4000 म्हणजे 12000 प्रश्न तुम्हाला भेटत आहेत. 150 ऑनलाईन टेस्ट भेटत आहेत. सोबतच तुम्हाला व्हिडिओ लेक्चर मित्रांनो यामध्ये भेटत आहेत. GK, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण याचे TCS PYQ चे व्हिडिओ स्पष्टीकरण आहे. मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण अगदी बेसिक टू हाय लेवल हे सगळं केवळ 215 मध्ये आपण अवेलेबल केलेलं आहे. तर नक्की जिल्हा न्यायालय चाळणी परीक्षेचं मार्गदर्शक आपल्या सोबत राहू द्या. 72 48 93 0176 या नंबरला 215 फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअपला पाठवला की तात्काळ तुम्हाला सर्व कंटेंट अवेलेबल केलं जाईल. अधिक माहितीसाठी या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तर हे शक्य आहे का, पहिली गोष्ट तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो येस, हे शक्य आहे. ठीक आहे, हे शक्य आहे. आणि बऱ्याच ठिकाणी SSC असेल किंवा ज्या सेंट्रलच्या परीक्षा आहेत ज्यामध्ये नॉर्मलायझेशन आतापर्यंत होत आलेलं आहे त्या ठिकाणी हे नॉर्मल आहे. बऱ्याच दिवसापासून हे घडत असतं आणि यामध्ये कोणतंही मित्रांनो विशेष नाही किंवा कोणताही फ्रॉड नाही किंवा कोणतीही मिस्टेक नाही. हे कसं घडतं तर जसं की या ठिकाणी जर आपण बघितलं, प्रत्येक ज्या आता 57 शिफ्ट झाल्या होत्या, तलाठी भरतीच्या 57 शिफ्ट झाल्या होत्या मित्रांनो. त्यामध्ये काही शिफ्ट काय होत्या, खूप अवघड होत्या, हार्ड होत्या. काही शिफ्ट काय होत्या मित्रांनो, मॉडरेट होत्या. आणि काही शिफ्ट काय होत्या, खूप इझी होत्या. आता काही ठिकाणी जर समजा खूप इझी शिफ्टमध्ये जर एखाद्या विद्यार्थ्यांना समजा 198 मार्क पडाले, किती 198 मार्क मिळाले, आणि त्या तुलनेमध्ये जर तुम्हाला हार्ड शिफ्ट कन्सिडर करायचे असेल तर मित्रांनो समजा या दोघांचा अभ्यास सारखाच आहे. या दोघांचे मित्रांनो जे काही क्वेश्चन सोडवण्याची जी कॅपेबिलिटी आहे ती सारखीच आहे. म्हणजे याच्या तुलनेमध्ये हा पण विद्यार्थी सारखाच आहे. मग ह्याला जर 198 पडत असतील सोप्या शिफ्टमध्ये आणि ह्याला पण सोप्या शिफ्टमध्ये समजा 198च पडत असतील तर मित्रांनो ह्या दोघांची तुलना होईल का? कधीही होणार नाही. का होणार नाही? कारण याची शिफ्ट जी आहे ती अवघड होती. ठीक आहे, याची शिफ्ट होती ती अवघड होती, याची शिफ्ट होती ती सोपी होती. आणि सोपी असून पण याला 198 पडालेले आहेत आणि याला अवघड असून पण 198 पडालेले आहेत. तर मित्रांनो याच्यावरती तर अन्याय आहे. याला नक्कीच 198 प्लस पडायला पाहिजे आहेत. मग 198 प्लस म्हणजे याला जास्तीत जास्त मित्रांनो 200, कारण मर्यादा तर 200चीच आहे, 200 मार्काचाच पेपर आहे. परंतु त्या नॉर्मलायझेशनच्या फॉर्म्युल्यानुसार मित्रांनो याचे मार्क 198 प्लस म्हणजे 200 पेक्षा पुढे जाऊ शकतात. म्हणूनच या ठिकाणी जर आपण बघितलं तर या ठिकाणी 202 मार्क मिळालेले आहेत. किती? 202 मार्क या ठिकाणी मिळालेले आहेत. आणि यामध्ये कोणतेही वावगं नाही, कोणतेही मिस्टेक नाही, कोणताही या ठिकाणी फ्रॉड नाही, हे लक्षात घ्या. त्यामुळे अशी मार्क मिळाली, हे नॉर्मलायझेशनचा परिणाम आहे. तो विद्यार्थी अवघड शिफ्टमध्ये सुद्धा मित्रांनो इतर विद्यार्थ्यांपेक्षा भरघोस मार्क मिळवले असल्यामुळं त्याला सोप्या शिफ्टच्या तुलनेमध्ये जास्त मार्क देण्यात आलेले आहेत. एवढंच यामध्ये विशेष आहे. बाकी काही सुद्धा यामध्ये ताण घ्यायची आवश्यकता नाही. बाकी आपला अभ्यास चालू राहू दे मित्रांनो. आपल्याला किती मार्क मिळाले ते पण कमेंट बॉक्समध्ये लिहा. आणि ज्या विद्यार्थ्यांचं वनरक्षकमध्ये फायनल सिलेक्शन झालं त्यांचं स्वागत आणि अभिनंदन. आणि या तलाठी भरतीमध्ये सुद्धा मित्रांनो फायनल रिझल्ट अजून बाकी आहे. आता फक्त गुणवत्ता यादी लागलेली आहे. याचे सुद्धा फायनल रिझल्ट लवकर डिक्लेअर होईल. जशी यादी डिक्लेअर होईल तशी मी तुमच्यापर्यंत घेऊन येईल. व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपला अभ्यास कंटिन्यू राहू द्या. बदल तुम्ही जिल्हा न्यायालयाचा फॉर्म भरला असेल तर ही पण चांगली एक ऑपॉर्च्युनिटी आहे. TCS ही परीक्षा घेणार आहे मित्रांनो आणि जागा पण जास्त आहेत. 40,000 विद्यार्थी जवळपास यामध्ये सिलेक्ट होणार आहेत मित्रांनो, कारण एका 7 या प्रमाणामध्ये मित्रांनो विद्यार्थी घेणार आहेत. त्यामुळं 5,500 प्लस जरी जागा असल्या तरी चाळणी परीक्षेतून पुढे जाण्यासाठी 40,000 विद्यार्थ्यांना संधी भेटणार आहे. त्यामुळे ही सुद्धा एक जबरदस्त संधी आहे. याचा नक्की तुम्ही फायदा घ्या. अभ्यास जोरदार करा. TCS परीक्षा घेणार आहे. परिपूर्ण TCS पॅटर्नने आपली तयारी चालू राहू द्या. धन्यवाद.